जेव्हा पराजय जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाही आहे आणि पुढचा पराभव त्यांना दिसतो आहे, म्हणून त्यांनी अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर केली आहे। यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे। संपूर्ण 14 कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे म्हणजे काँग्रेसला खाईत जाणे आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही काँग्रेस पार्टीला बुडवणारी आहे। सपकाळांनी केलेल्या टीकेला येत्या 3 तारखेला निवडणुकीच्या निकालातून प्रत्युत्तर मिळणार आहे। येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव सुनिश्चित झाला आहे, याची भीती हर्षवर्धन सपकाळ यांना आहे। यामधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। जेव्हा पराजयाचा आपल्याला आस होतो, पराजय जेव्हा जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाहीये आणि पुढचाही पराभव दिसतोय, म्हणून अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे। या टीकेमुळे काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल। संपूर्ण 14 कोटी जनता देवेंद्रच्या मागे उभी आहे। देवेंद्र फडणवीसांवर टीका करणे म्हणजे काँग्रेस पार्टीने स्वतःला कोलात टाकणे आहे, फाईट टाकणे आहे। जे हर्षवर्धन सपकाळांनी केलेली टीका ही खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीला डुबवणारी आहे। निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसेल। हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या टीकेचं प्रतिबिंब तुम्हाला 2 तारखेच्या मतदानातून दिसेल। ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीसवर टीका केली, ज्यांनी ज्यांनी देव दुर्लभ नेतृत्वावर टीका केली, त्यांचा पराभव यापूर्वी झालेला आहे। याही निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल। हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करून काँग्रेस पार्टीचं नुकसान केलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीचा पराभव सुनिश्चित झाला आहे आणि म्हणून घाबरलेल्या आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये असलेल्या हर्षवर्धन सपकाळांनी देवेंद्र फडणवीसांवर अशी चुकीची टीका केली आहे आणि या टीकेचं उत्तर मतदारांना मिळेल।